तर या ठाकरे गटाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती अदानी समूहाच्या बीकेसी येथील कार्यालयाच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कार्यालयाच्या बाहेर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। आढावा घेतला अक्षय भाटकर यांनी। धारावीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हा अदानी समूहाला दिल्यामुळे आज मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून एक महामोर्चा काढला जातोय, ज्याला काँग्रेस पक्षाने देखील साथ दिलेली आहे। शिवसेनेचा हा मोर्चा धारावीच्या टी जंक्शन पासून अदानी समूहाच्या याच बीकेसी इथल्या कार्यालयापर्यंत धडकणार होता। मात्र पोलिसांनी या मोर्चाला वेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी बॅरिकेडिंग केलेली आहे। आपण जसं की आपण पाहताय, हा जो रस्ता आहे तो थेट अदानी समूहाच्या त्या ठिकाणी जातो ज्या ठिकाणी त्यांचं मुख्यालय आहे, बीकेसी मधलं मुख्यालय आहे। आणि त्याच रस्त्यावर आता मुंबई पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली आहे आणि तिथे या समूहाचे जे काही प्रायव्हेट बॉडीगार्ड आहे ते यांना ठेवण्यात आलेलं आहे। अदानी समूहाचं हे जे मुख्यालय आहे तिथपर्यंत शिवसेनेच्या या मोर्चाला जाऊ दिलं जाणार नाही आहे। पोलिसांनी या मोर्चाचा जो मार्ग आहे तो या रस्त्यापर्यंत यायच्या आधीचा जो सिग्नल आहे तिथपर्यंतच थांबवलेला आहे। तिथून पुढे हा जो मोर्चा आहे तो फटाका मैदानपर्यंत जाणार आहे। त्यामुळेच या संपूर्ण रस्त्यावर मुंबई पोलिसांना तैनात करण्यात आलेला आहे आणि जो रस्ता या अदानी समूहाच्या ऑफिसकडे जातो, मुख्यालयाकडे जातो, त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून पूर्णतः तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे। आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेने, उद्धव ठाकरे गटाचे सर्व नेते हे ज्यावेळी धारावीच्या टी जंक्शनपासून चालत येतील त्याच्यानंतर या सिग्नलला आल्याच्या नंतर ते पुढे यायचा प्रयत्न करतात की त्यांना ठरवून दिलेल्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी पोलिसांबरोबर त्यांचा संघर्ष होतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनेसा, अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।